Good morning, friends. Let's start our favorite subject, mathematics, chapter number 9, subtraction with borrowing word problems. Exercise 9.1. तुम्ही अगोदर 9.1 सोडवले. जर तुम्ही सोडवला असेल तरच पहा, नाही तर पाहू नका. पहिल्यांदा सोडवा. छान. ज्यांनी सोडवलेलं आहे त्यांनी पहा पुस्तकामध्ये. नवनीतचं हे पुस्तक आहे. 9.1 प्रॅक्टिस सेट. आपला एक्झरसाइज उघडा आणि पहिलाच क्वेश्चन सबस्ट्रॅक्शनचं दिलेलं आहे. अरे किती सोपं आहे बघा. आता एकाखाली एक व्यवस्थित मांडणी करा. मांडणी करून तुम्हाला हे सबस्ट्रॅक्शन करायचं आहे. तर इथं 9 आहे, हे 9 कॅन्सल होऊन इथं 8 आलं आणि इथं सगळे हे कॅन्सल होऊन काय होईल, सगळीकडं 9 9 9 9. कसं काय 9 9 झाले? कारण हे इकडे गेल्यावर 10 होते, पण इकडून इकडे गेल्यावर 9 होते. पुन्हा हे 9, हे पुन्हा इथं 9, इथं 9 आणि इथला एक इकडे गेल्यावर हे झाले 10. हे लक्षात ठेवा बरं. आणि मग 10 मधून 3 गेले उरले 7, 9 मधून 9 0 0 0, 9 मधून 5 गेले इथं 4, 8 मधून 7 गेले 1 आणि आपलं सोल्युशन आलं 1,40,007 आणि ऑप्शन नंबर किती आहे आपलं? ऑप्शन नंबर आहे 4. समजलं? सोपं आहे, पण सोपं कधी जातंय? तुम्ही छान मांडणी केलात, त्याला व्यवस्थित हातचे व्यवस्थित दिलात आणि कॅन्सल व्यवस्थित करून जे रिमेनिंग आहे ते वर व्यवस्थित लिहिलात तर तुम्हाला सोपं जाते. नाहीतर सोपंच अवघड जाईल. म्हणून छान वाचा प्रश्न आणि विचार करून एकाखाली एक मांडणी करून सोडवा. लेट्स स्टार्ट. क्वेश्चन नंबर 2. काय दिले बघा? 9.1 मधला सेकंड काय आहे? 1 मिनिट थांबा. बघा काय दिलेलं आहे. बॉक्स दिला आहे, पुन्हा संख्या दिली आहे. सबस्ट्रॅक्शनचं साईन देऊन पुन्हा बॉक्स देऊन संख्या देऊन तुटं इक्वलच्या पुढं 28,739. देन विच डिजिट विल बी इन द बॉक्स असं म्हणलंय. 2 3 5 6, 2 3 5 आणि 6 ह्याच्यापैकी कोणतं येईल डिजिट म्हणलं ह्याच्यात. तर आता बघा तुम्ही एक एक डिजिट घेऊन बघायच्या अगोदर हे सॉल्व होतं आहे का बघा. 5 - 6 केलं, इथं 9 आलं, इथं 3 आहे, हे 7 आहे, हे करेक्ट आहे. आता हे इथं 1 राहिलेलं आहे, हे कॅन्सल होऊन किती राहिलेले 1. मग आता 1 इथं 1 मधून कितीतरी वजा केलं तरी 8 आलं, म्हणजे हे इथं इकडून 1 घेतला आहे 11 झालेत. मग 11 मायनस किती केलं तर 8 येत आहे. हे शोधण्यासाठी 8 मध्ये किती मिसळले तर 11 झाले. 9 10 11 3 म्हणजे ह्याचा ऑप्शन नंबर 100% किती येणार? ऑप्शन नंबर 2 3 येईल. इथं 3 लिहिलं, मग आपल्याला इथं सुद्धा 3 लिहायचं. ह्याच्यातला 1 तिकडे गेल्यामुळे हे कॅन्सल होऊन इथं 2 झालं, म्हणून इथं आलं 2. समजलं? अशा पद्धतीनं विचार करून सोडवायचं. सोपं अवघड जाऊ देऊ नका. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. इफ dash dash plus question mark is equal to dash dash, then which number should replace the question mark? आता बघा हे क्वेश्चन नीट बघा. हे क्वेश्चन मार्क आहे, इकडे प्लसचं साईन आहे आणि इकडे ही संख्या दिली आहे. मग आता ही संख्याचं साईन इथं असते, काही नाही म्हणजे प्लस असते. इकडं असेल प्लस तर तिकडे जाऊन काय होईल? मायनस. मग हे जे आन्सर आहे ह्या आन्सरमधून हे सबस्ट्रॅक्ट करायचं. उदाहरणार्थ हेच गणित असं बघा. 5 अधिक क्वेश्चन मार्क बरोबर 11. मग आता हे क्वेश्चन मार्कचं उत्तर काढण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? 11 मधून 5 वजा करावं लागतील. 11 मधून 5 वजा केले उरले 6, मग हे 6 इथं येईल. तसंच हे गणित आहे. या संख्येमधून ही संख्या वजा करायची. मग आता 3 मधून 3 गेले 0, 4 मधून 6 जात नाहीत. मग आता इकडं 2 राहिले आणि इथं झाले किती? 14. 14 मधून 6 गेले उरले किती? 8 आणि त्याच्यात 2 मधून 3 होत नाहीत. मग आता इथं झाले 7. 12 मधून 3 गेले, इथं आले 9. 7 मधून 4 गेले उरले किती? 3. 6 मधून 5 गेले 1. 9 मधून 2 गेले 7 आणि सोल्युशन आलं 7,13,980. ऑप्शन नंबर किती बेटा? सांगा पटकन. ऑप्शन नंबर 3. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. Instead of subtracting 32,570 from a number. आता एक नंबर होता, हे नंबर होता. या नंबरमधून हे जे आहे
2570 हे सबस्ट्रॅक्ट करायचं होतं, बरोबर आहे. तर झालं काय, इफ 23,570 सबस्ट्रॅक्टेड. आता या नंबरमधून ही संख्या वजा करायच्या ऐवजी त्या नंबरमधून जर 23,570 सबस्ट्रॅक्ट केलं तर पुढं काय म्हणले, देन व्हॉट कॅन वी से अबाउट द आन्सर. तर हे जे आन्सर येईल त्या आन्सरच्या बाबतीत आपल्याला काय म्हणायचं आहे. ऑप्शन दिलेले आहेत, इन्क्रीज होईल का डिक्रीज होईल ते बघूया. मग त्यासाठी ह्यांची वजाबाकी करू. मग आता 0 0 0 हे इथं 2 12 - 3 9 आणि इथं 0. आता ह्यांचा डिफरन्स किती आला, 9000. आता बघा ह्या संख्यातून ही संख्या जर वजा केली तर ही मोठी संख्या आहे आणि ही लहान संख्या आहे, बरोबर आहे का नाही. तर आपल्याला प्रश्न काय विचारला आहे की उत्तरात काय होईल, इन्क्रीज होईल का डिक्रीज होईल. तर हे इथं जर वजाबाकी आली तर वजाबाकी लहान येईल आणि ही संख्या घेतल्यामुळे तो वजाबाकी मोठी येईल. म्हणून याचा ऑप्शन नंबर 2 इन्क्रीज्ड बाय 9000. समजलं. घाईमध्ये ऑप्शन नंबर 4 करू नका, प्रश्न व्यवस्थित वाचा, समजून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. काय म्हणलंय, व्हॉट इज द डिफरन्स. आता डिफरन्स म्हणलं की वजाबाकी. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द ग्रेटेस्ट अँड द स्मॉलेस्ट 6 डिजिट नंबर. कोणत्या तरी मोठ्यात मोठी 6 अंकी संख्या आणि कोणत्या तरी छोट्यात छोटी 6 अंकी संख्याचा फरक म्हण. अरे पण कोणती संख्या. फॉर्म्युला युजिंग डिजिट 3209 ॲट लिस्ट वन्स. जर हे अंक वापरले आपण आणि या अंकांपासून मोठ्यात मोठी 6 अंकी संख्या तयार केली आणि छोट्यात छोटी 6 अंकी संख्या तयार केली तर फरक. मग ह्याच्यातली मोठ्यात मोठी संख्या तयार झाली ही आणि याच्याच अंकापासून छोट्यातली छोटी संख्या तयार झाली ही, ह्याचं डिफरन्स. मग इथं 0 आहे, मग इथं येईल 1, इथं होईल 10, इथं आलं 1. आता 1 - 3 होत नाही, मग इथं 2. 11 - 3 किती आलं रे, 8. नंतर इथं 2 9 9 आणि आले 7. ऑप्शन नंबर किती, 7,99,281. ऑप्शन नंबर किती आलं, समजलं. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. सबस्ट्रॅक्शन दिले, म्हणूनच तुम्हाला होमवर्क सांगितलं होतं मी सुरुवातीलाच, 50 सबस्ट्रॅक्शनचे गणिताचा सराव करा. बघा आता हे सबस्ट्रॅक्शन करायचं, एका खाली एक व्यवस्थित पांडा, युनिट खाली युनिट, टेन्स खाली टेन्स, 100 खाली 100, 1000 खाली 1000, 10,000 खाली 10,000, त्याच्यानंतर लॅक खाली लॅक, 10 लाख खाली 10 लाख, अशी व्यवस्थित मांडणी केल्यावर मग आता 9 - 3 इथं आलं 6, 1 - 2 होत नाही, इथं 4 11, 11 - 2 किती आलं 9. नंतर 4 - 4 0, 7 - 7 0, इथं 1 3 0 आणि ऑप्शन काय रे, 3,10,096. ऑप्शन नंबर किती आलं बेटायचं मग, ऑप्शन नंबर करेक्ट, ऑप्शन नंबर 4. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7. काय दिलाय क्वेश्चन नंबर 7, बॉक्स दिलाय, एक क्वेश्चन मार्क दिले, प्लस एक संख्या दिली, इक्वल साइन, पुन्हा एक संख्या दिली आणि पुन्हा काय लिहिलंय, विच नंबर शुड रिप्लेस द क्वेश्चन मार्क. एकदम सोपं आहे बघा बाळांनो, हे क्वेश्चन मार्कच्या जागी कोणती संख्या आहे ते सांगायचं आहे. मग आता हे गणित असं असेल तर कसं करणार रे तुम्ही, इथं क्वेश्चन मार्क प्लस 10 = 21. आता हे गणित कसं करणार सांगा बरं, हे गणित कसं करणार, 21 मधून 10 मायनस करताल की नाही रे तुम्ही, आणि मग इथं किती आले 11, ते 11 इथं घेताल, करताल की नाही. इथं पण तेच करायचं सेम, या संख्येतून ही संख्या सबस्ट्रॅक्ट करायची. मग आपण सबस्ट्रॅक्शन केलं आणि ह्यात उत्तर आलं हे, म्हणून ह्याचा ऑप्शन नंबर किती 3 करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8. काय दिलंय, व्हॉट नंबर शुड बी सबस्ट्रॅक्टेड. व्हॉट नंबर शुड बी सबस्ट्रॅक्टेड म्हणजे कशावरून वजा करायचा बरं का, फ्रॉम 6 3/4 थाउजंड. आता 3/4 म्हणले, 1/4 म्हणजे किती रे, 1/4 म्हणजे 250.
2 क्वार्टर म्हणजेच काय 500 बरोबर आहे. आणि 3 क्वार्टर म्हणजे किती झाले हे 750. मग आता किती थाउजंड होतं हे 6000. 6000 अँड पुढं काय म्हणलंय हां 6 and 3 quarter thousand. 3 quarter thousand हे बघा हे 1 2 3 हे 3 quarter thousand म्हणून इथं आलं 750. आणि पुन्हा काय म्हणलंय त्याच्यानंतर 1000 टू गेट द बिगेस्ट 2 digit नंबर. आपल्याला उत्तर पाहिजेत बिगेस्ट 2 digit नंबर पाहिजे आपल्याला. मग आता ह्याच्यातून कोणती तरी संख्या वजा केली की आपल्याला हे बिगेस्ट 2 digit नंबर मिळाला. म्हणजेच ही संख्या वजा केली काय ही संख्या वजा केल्यावर हे आलं तर आपण ही संख्या जर ह्याच्यातून वजा केली तर हे उत्तर येईल. आणि हे उत्तर कोणचं आहे ते पर्यायातून बघू पुन्हा. मग आता इथं 99 लेस करायचं. इथं आले 4 इथं झाले 10 इथं 1 इथं पुन्हा 6 इथं 14 इथं आले 5 इथं 6 6 6651. ऑप्शन नंबर 2. Next question number 9th. Look at in your books. The population of Sakoli village is 1,54,389. पुन्हा काय म्हणलंय 1,08,457 people have mobiles. एवढ्या लोकसंख्येतून तेवढ्या लोकसंख्येतील लोकांकडे मोबाईल आहे. हाऊ मेनी पीपल डू नॉट हॅव मोबाईल्स. मग किती जणांकडे मोबाईल नाही किती सोपं आहे. लोकसंख्या एवढी मोबाईल इतक्या जणांकडे. मग ह्याच्यातून ही संख्या वजा करायची उरलेली संख्या म्हणजे तेवढ्या जणांकडे मोबाईल नाही. मग 9 - 7 आले 2 8 - 5 आले 3 3 - 4 होत नाहीत कॅन्सल केलं इथं 3 इथं 13 झाले 13 - 4 आले 9 3 - 8 होत नाहीत. मग इथं 4 इथं 13 - 8 किती झाले मग हे 5 इथं 4 आणि इथं 0. मग आलं 45,932. ऑप्शन नंबर 2. नेक्स्ट अँड लास्ट क्वेश्चन नंबर 10th. डायग्राम दिली आहे आणि काय म्हणलंय विच डिजिट्स विल देअर बी इन द प्लेसेस ऑफ स्क्वेअर सर्कल ट्रायंगल रिस्पेक्टिव्हली. हे बघा हे प्रश्न ना खूप सोपा आहे पण तुम्ही जर चुकीचं लक्षात ठेवला तर लय अवघड आहे. हे लक्षात ठेवा स्क्वेअर सर्कल आणि ट्रायंगल म्हणजे सुरुवातीला जे असेल ते स्क्वेअर नंतर सर्कल आणि नंतर ट्रायंगल. मग ह्याच्यापैकी कोणतं असेल ते आपल्याला बघायचं आहे. मग आता आपण जर स्क्वेअरच्या जागी 7 7 7 घेतलं ट्रायंगलच्या जागी 3 3 3 घेतलं सर्कलच्या जागी 3 तर 7 - 3 किती येतं रे 4. पण इथं आलं 5 म्हणजे हे येणार नाही. आता इथं 9 9 9 9 घेतलं पुन्हा सर्कलच्या जागी 4 9 - 4 9 - 4 घेतलं तर किती येतं आहे 5 आलं की रे. ट्रायंगलच्या जागी इथं 5 आहे म्हणून हेच उत्तर आपलं करेक्ट आहे. बाकी काही बघायची गरज नाही. अशा पद्धतीनं बालमित्रांनो तुम्ही सगळेजण 5वीचे मुलं आहात पण CBSEच्या पोर्शनच्या समोर तुमचं 5वी स्कॉलरशिपचं पुस्तकसुद्धा खूप सोपं आहे बरं का. 1ली 2रीच्या CBSEचे पुस्तकंसुद्धा अवघड आहेत म्हणून तुम्ही 5वीचे मुलं ह्या भागाला अवघड समजू नका. खूप सोपं आहे. प्रयत्न करा सराव करा आणि सांगितलेला गृहपाठ वेळेवर करा. अभ्यास तुम्ही छान केलात त्याबद्दल धन्यवाद. गृहपाठ आहे 9.2 एक्झरसाइज हे उद्या कंप्लीट करून आणा. थँक्यू.